गुड मॉर्निंग एव्हरीबडी. बी ए भाग 3 वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं मी पुनश्च स्वागत करतो. आपण पाठीमागच्या तासाला भूगोलशास्त्र विचार आणि संकल्पना हा पेपर सुरू केलेला होता आणि याचा अभ्यास करत असताना आपण काही गोष्टी यापूर्वी अभ्यासलेल्या आहेत की गेल्या तासाला जर्मन भूगोल संप्रदाय कसा होता किंवा कसा विकसित झाला याचा एक आढावा गेल्या तासाला आपण घेतलेला आहे. आजच्या तासाला आपण फ्रेंच भूगोल संप्रदाय या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता फ्रेंच भूगोल संप्रदाय अभ्यासत असताना की प्रामुख्यानं मी पाठीमागच्या तासाला पण तुम्हाला सांगितलेलं होतं की युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक भूगोलाच्या अभ्यासाला सुरुवात झाली. आधुनिक भूगोल किंवा त्या ठिकाणी असणारा जो विकास होता हा विकास मोठ्या प्रमाणात युरोप खंडामध्ये झाला. यासाठी आवश्यक असणारे काही घटक युरोप खंडामध्ये उपलब्ध होते. ते असणारे घटक जर थोडक्यात आपण पाहायचं म्हटलं तर कोणते घटक, तर युरोप खंडामध्ये असणारे जे देश आहेत किंवा असणारी जी राष्ट्र आहेत ही एक छोटी छोटी देश आहेत किंवा छोट्या छोट्या बेटावरती ही स्थापन झालेली राष्ट्र त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. आता हे असणारे जे देश आहेत हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका देशातून दुसऱ्या ठिकाणी त्यांना जर जायचं असेल, त्यांना जर प्रवास करायचा असेल तर ते कसा करायचे, तर ते होडीच्या किंवा जहाजाच्या बोटीच्या माध्यमातून ते एका देशातून दुसऱ्या देशाकडे किंवा एका बेटावरून दुसऱ्या बेटावरती छोट्या छोट्या ते प्रवास करतात. ही त्यांची दैनंदिन लाईफस्टाईल आहे किंवा जीवन जगण्याची एक पद्धत असते. आता परंतु इथं जर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये असणारे तेथील जे राज्यकर्ते असतील किंवा जे राजे लोक होते ते काय करायचे, तर ते प्रामुख्यानं एक मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप देऊन विद्यार्थ्यांना नवीन भूभागाचा शोध घेण्यासाठी ते लोक पाठवत होते किंवा पाठवून देत होते. आता अशा प्रकारची परिस्थिती त्या कालखंडामध्ये होती आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक तरुण संशोधक, शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, अभ्यासक हे या मोहिमेवरती पाठवले जात होते. आता युरोपमध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक माणसाला 2 देश असतात असं म्हटलं जातं. एक त्याचा जो देश आहे तो म्हणजे त्याचा स्वतःचा जन्मलेला किंवा जन्मदेश म्हणजे फ्रेंच देश, आणि दुसरा म्हणजे त्या जगातील प्रत्येक भूगोलतज्ञाचे त्याच्या देशाच्या भूगोलशास्त्राबरोबरच फ्रेंच भूगोलशास्त्राचे तत्त्वज्ञान हे अभ्यासले जातं किंवा अभ्यासलं पाहिजेच अशा प्रकारचा सुद्धा दंडक हा त्या काळामध्ये या फ्रेंचमध्ये होता. आता मानवी भूगोल व प्रादेशिक भूगोलातील फ्रेंच भूगोलशास्त्राचे कार्य हे केवळ अजोड आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात कार्य हे त्या ठिकाणी फ्रेंच भूगोलतज्ञांचा असलेला आपल्याला दिसून येतं. आता प्रामुख्यानं जर आपण विचार केला तर काय आहे की फ्रेंच भूगोलशास्त्रांचं असणारं तत्त्वज्ञान हे पूर्णपणे तेथील असणारे संशोधक हे अभ्यासले जातात किंवा अभ्यासून त्यांच्याकडून घेतलं जात होतं. मानवी भूगोल आणि प्रादेशिक भूगोलातील फ्रेंच भूगोलशास्त्राचे कार्य केवळ अजोड अशा प्रकारचं आहे. फ्रेंच भूगोलशास्त्राचा जनक हा ब्लाश म्हणून ओळखला जातो. आता हे ब्लाश जे संशोधक होते त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात कार्य त्या कालखंडामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. आता इतर सुद्धा काही शास्त्रज्ञ ते संशोधक त्या काळामध्ये होऊन गेले. त्यामध्ये मार्तोन असतील, जीन ब्रुन्स आहेत, सॉर आहेत आणि चोले इत्यादी संशोधक किंवा इत्यादींनी काय केलं की शास्त्राच्या विकासात महत्त्वाचं कार्य केलेलं दिसून येतं. फ्रेंच भूगोल संप्रदाय हा विकसित होण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी कार्यरत असलेले जे शास्त्रज्ञ होते ते म्हणजे प्रमुख ब्लाश हे होते. ब्लाश आणि ब्लाशने काय केलं की त्या कालखंडामध्ये त्यांचे अनेक अनुयायी, अनेक विद्यार्थी हे त्यांनी असे तयार केले की मोठ्या प्रमाणात त्यांनी या भूविज्ञानाच्या अभ्यासासाठी योगदान दिलं किंवा हा भूगोल विषय किंवा भूविज्ञान विषय विकसित करण्यासाठी, अद्ययावत करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात कार्य केलेलं दिसून येतं. आता इतरांनी या शास्त्राच्या विकासात अतिशय महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्याने भूगोलशास्त्राचा इतिहास आणि नैसर्गिक शास्त्राचे संबंध हा दृढ झाला. भूगोलाचे स्वरूप विश्लेषणात्मक बनले. भूगोलाचं स्वरूप कसं बनलं, तर ते विश्लेषणात्मक बनलं. पूर्वीच्या काळी
मी सांगितले की हे युनिट ज्यावेळी आपण सुरू केलं त्यावेळी की आय ट्रॅव्हल्स, आय स्केच अँड आय ऑब्झर्व. मी प्रवास केला, मी निरीक्षण केलं आणि मी रेखाटन केलं. अशा प्रकारे असणारं भूगोलाचं स्वरूप हे या कालखंडामध्ये पूर्णपणे बदललं. आणि ते स्वरूप कसं झालं तर ते स्वरूप हे प्रामुख्याने विश्लेषणात्मक झालं. एखादा मुद्दा, एखादी गोष्ट दिसल्यानंतर तिचं विश्लेषण करणं, ती तशीच का आहे, ती अशीच का आहे, ती तिथंच का आहे, अशा प्रकारचे जे मुळापर्यंत, विषयाच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करणं, हा जो भाग आहे हा त्या कालखंडामध्ये सुरू झाला. आणि म्हणून भूगोलाचं असणारं जे केवळ निरीक्षणात्मक जे स्वरूप होतं त्याच्यामध्ये बदल झाला. आणि काय झालं तर त्याचं भूविज्ञानाचं स्वरूप हे विश्लेषणात्मक झालेलं आपल्याला दिसून येतं. भूगोलशास्त्राला मानवी, प्रादेशिक आणि प्राकृतिक अशी परिपूर्ण चौकट प्राप्त झाली. गेल्या शतकात फ्रेंच लोकांमध्ये भूगोलाबद्दल आवड निर्माण झालेली होती. त्याला 2 महत्त्वाची कारणं होती. त्यातील एक कारण म्हणजे 1870 ते 71 मध्ये झालेल्या फ्रँको-पर्शियन युद्धाचा या युद्धामध्ये फ्रान्सचा दारुण पराभव झालेला होता. ही गोष्ट फ्रेंच लोकांना अतिशय खटकलेली होती की स्वतःच्या देशाचा युद्धामध्ये पराभव होणं हे कोणत्याही लोकांना किंवा कोणत्याही व्यक्तीला हे थोडंसं नाही म्हटलं तर अपमानास्पद असतंच. आणि तशा प्रकारचाच विचार हा प्रामुख्यानं या फ्रेंच लोकांचा झालेला दिसून येत होता. त्यातूनच त्यांनी भूगोलाकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलेली होती. आणि दुसरं महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे या काळात फ्रान्सच्या वसाहती आफ्रिका, आग्नेय आशिया इत्यादी देशामध्ये होत्या. त्यांची भौगोलिक माहिती मिळविणे अत्यावश्यक झालेलं होतं. यासाठी फ्रेंच भूगोल सोसायटीकडून महत्त्वपूर्ण कार्य केलं जात होतं. आता पहा की फ्रेंच लोक हे काय होते तर मुळातच धाडसी अशा प्रकारचा गुण किंवा गुणधर्म या लोकांच्याकडे होता. आणि दुसरी गोष्ट अशी की हे फ्रेंच लोक जे होते हे काय करत होते तर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रवासाच्या प्लॅन्स ह्या आखले जायचे. त्याला आपण काय म्हणतो मोहिमा आखल्या जायच्या. आणि या मोहिमेमध्ये त्या काळामध्ये तिथं असणारे अभ्यासक असतील, तरुण मुलं असतील, यांना यासाठी प्रोत्साहित केलं जायचं. त्यांना जहाज बोटं, आर्थिक सहाय्य केलं जायचं. आणि ते लोक 4 महिन्यासाठी असतील, 6 महिन्यासाठी असतील, वर्षासाठी असतील, हे लोक नवीन भूभागाचा शोध घेण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी असं मोठ्या प्रवासासाठी निघत असत. आणि त्या कालखंडामध्ये ह्या युरोपियनांच्या असणाऱ्या वसाहती या बाहेरच्या खंडामध्ये सुद्धा विस्तारित झालेल्या होत्या. उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सांगितलं की फ्रान्सच्या वसाहती ह्या आफ्रिका खंडामध्ये होत्या. आफ्रिका खंड हा मोठा खंड आहे. जवळपास 54 देश या आफ्रिका खंडामध्ये आहेत. आणि या आफ्रिका खंडामध्ये फ्रेंच लोकांच्या वसाहती होत्या. आणि त्याशिवाय आशिया खंडाचा जो आग्नेय भाग आहे, आग्नेय आशिया, इथं सुद्धा फ्रेंच लोकांच्या वसाहती ह्या स्थापन झालेल्या होत्या. फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये सॉर्बॉन विद्यापीठात इसवी सन 1892 मध्ये भूगोलाचे प्रोफेसर पद हे निर्माण केलेलं होतं. आणि नेवल लिली येथे सुद्धा 1893 मध्ये या विभागाची एक सुरुवात केलेली होती. इसवी सन 1908 मध्ये सॉर्बॉनमध्ये ब्लास रेनेस मध्ये डी मार्तोन, बोर्डेक्स मध्ये अल्मेडा हे प्रसिद्ध भूगोलतज्ञ यांचं कार्य हे सुरू झालेलं होतं. तेव्हा शास्त्र शाखेकडे प्राकृतिक भूगोल आणि प्रादेशिक, मानवी व वसाहती भूगोल कला शाखेकडे वर्ग केलेला होता. त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये भूगोलाची वर्गवारी ही प्रामुख्यानं 2 गटांमध्ये झालेली आपल्याला स्पष्ट दिसून येते. तिथं असणारी जी कला शाखा होती महाविद्यापीठामध्ये अभ्यासासाठी, या कला शाखेमध्ये कोणकोणते विषय अभ्यासले जात होते तर त्यामध्ये मानवी भूगोल आणि वसाहती भूगोल हे 2 शाखा भूविज्ञानाच्या ह्या कला शाखेकडं अभ्यासल्या जात होत्या. आणि प्राकृतिक भूगोल आणि प्रादेशिक भूगोल हे शास्त्र शाखेमध्ये शिकवलं जात होतं. बघा, प्रादेशिक भूगोल आणि प्रादेशिक भूगोल आणि प्राकृतिक भूगोल लक्षात आलं. रिजनल जॉग्राफी अँड फिजिकल जॉग्राफी हे जे 2 शाखा आहेत, ह्या 2 शाखा प्रामुख्यानं वैज्ञानिक शाखा म्हणून अभ्यासल्या जात होत्या. आणि दुसऱ्या मी आता तुम्हाला सांगितलं की कला शाखेकडं कोणत्या तर मानवी घटक आणि
वसाहती घटक, वसाहतींचा अभ्यास इत्यादी घटक हे या गोष्टीकडे अभ्यासले जात होत्या, कला शाखेकडे. आता तदनंतर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये जुन्या व नव्या भूगोलातील फरक स्पष्ट दिसू लागलेला होता. या काळामध्ये विद्यापीठातील भूगोल इतिहासाचे प्राध्यापक शिकवत होते. त्या कालखंडातल्या असणाऱ्या परिस्थितीनुसार इतिहासाचा जो प्राध्यापक होते तेच प्राध्यापक हे भूगोल हा विषयसुद्धा ते शिकवत होते. भूगोलाचे स्थान इतिहासाला दुय्यम होते. इतिहासाचे प्राध्यापक इतिहासाला प्रथम श्रेणीत मानत होते आणि भूगोलशास्त्राला दुय्यम स्थान ते देत होते. स्थळ नामावली असेल, शोधाचा इतिहास असेल, देश, राजधान्या असा अगदी प्राथमिक स्वरूपाचा अभ्यास हा भूगोलामध्ये शिकवला जात होता. तर प्राकृतिक भूगोलामध्ये शक्यतो भूगर्भशास्त्र शिकवलं जात होतं. कला व शास्त्र शाखेतील भूगोलात मोठी दरी ही निर्माण झालेली होती. एलिसी रेक्लस हा फ्रान्समधील वर्णनात्मक भूगोलाचा एक प्रतिनिधी म्हणून मानला जात होता. त्याचा प्रभाव हा फ्रान्सबाहेर अतिशय मोठ्या प्रमाणात होता. निरनिराळ्या कारणासाठी त्यास फ्रान्समधून हद्दपार करण्यात आलेले होते. आणि कुणाला तर ते असणारे जे अभ्यासक होते एलिसी रेक्लस नावाचे, तर फ्रेंच भूगोलशास्त्राच्या विकासात त्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा होता हे आपल्याला दिसून येतं. आता इसवी सन 1898मध्ये प्रोफेसर हिमली सॉर्बॉन विद्यापीठातून सेवानिवृत्त झाले आणि या पदावरती ते 40 वर्ष इतका मोठा कालखंड ते कार्यरत होते. त्यांच्या जागी पुन्हा ब्लाश यांची नेमणूक झाली. तर अशा प्रकारे अतिशय मोठा प्रभाव हा या विज्ञानामध्ये भूगोलाच्या विकासामध्ये हे फ्रेंच भूगोलतज्ञांनी केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, उर्वरित जो भाग आहे तो आपण पुढच्या पिरियडला कंटिन्यू करू.